हे बाबा कसं काय, मी तुमचा सगळ्यांचा अभिषेक ढांगरेकर आणि आज आपण आलो आहे नागपूरमध्ये. तर नागपूरच्या खूप गोष्टी फेमस आहेत, संत्रा बर्फी आणि त्यातल्या त्यात नागपूरची गरमी आणि नागपूरचे करी पण. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिवाळ्याच्या गरमीच्या गोष्टी का करतात, कारण नागपूरचं वातावरण तसंच तापलं. त्याचं कारण आहे विधानसभेच्या इलेक्शन. आणि चला आज आपण बघून घेऊया की विधानसभेमध्ये जे नागपूरमध्ये कॅन्डिडेट उभे आहेत त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूया. तर सगळ्यात पहिले आपण जाणार आहे पूर्व नागपूरमध्ये. पूर्व नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांचे विद्यमान आमदार म्हणजे कृष्णाजी खोपडे यांना परत एकदा संधी दिली. आणि कृष्णाजी खोपडे यांच्याबद्दल जर आपण सांगायला गेलं तर त्यांची एकूण संपत्ती त्यांनी कागदावर सांगितली ती आहे 29,13,000. आणि ते तसं बघायला गेलं तर त्यांची शिष्यवृत्ती हे तर ते 7वी पास आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून ते पूर्व नागपूरमध्ये काम करतात. आणि त्यांना यावेळेला जो स्पर्धा देणार आहे ती व्यक्ती आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे गुणेश्वरजी पेठे. आणि त्यांची एकूण संपत्ती कागदावर दिसते आहे ती 1,85,12,000. आणि त्यांनी BA फर्स्ट इयर ते पास आउट. पूर्व नागपूरमध्ये घडलेला एक ट्विस्ट म्हणजे झालेली बंडखोरी. आबा पांडेंनी अपक्षाचा फॉर्म भरला आणि त्या सुद्धा या निवडणुकीत लढणार. त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 4,27,400 रुपये दर्शवली आहे. त्यांचं शिक्षण BSc आणि MA इन हिंदी लिटरेचर. पूर्व नागपूर नंतर आता आपण चाललो आहे पश्चिम नागपूरमध्ये. पश्चिम नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाकडनं माननीय सुधाकरजी कोळे यांना संधी देण्यात आली. आणि त्यांच्याबद्दल जर सांगायला गेलं तर त्यांची एकूण संपत्ती 43,29,260 रुपये अशी त्यांनी कागदावर दाखवली. आणि त्यांचं शिक्षण म्हणजे ते स्वतः BEd पास आउट. आणि सुधाकरजी कोळे यांना स्पर्धा द्यायला राष्ट्रीय काँग्रेसने विकासजी ठाकरे हे त्यांचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी दिली. आणि त्यांनी कागदावर त्यांची संपत्तीची दर्शवली ती आहे एकूण 37,82,510 रुपये. आणि ते स्वतः BCom पास आउट आहे. पश्चिम नागपूरमध्ये निवडणूक रंगणार आहे त्याचं कारण म्हणजे झालेली बंडखोरी. बरोबर, नरेंद्र जिचकार यांनी अपक्षाचा फॉर्म भरला आणि ते सुद्धा प्रचाराला लागले. त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी त्यांची एकूण संपत्ती दर्शवलेली आहे 1,17,55,186 आणि ते MBA आणि BE पास आउट. आता आपण चाललो आहे उत्तर नागपूरमध्ये. उत्तर नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षानं डॉक्टर मिलिंद माने यांना संधी दिली आहे आणि त्यांनी त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरलाय. त्या अर्जामध्ये त्यांनी त्यांची एकूण इन्कम ही 6,96,240 सांगितली. आणि ते स्वतः MBBS पास आउट आहे. आणि त्यांना स्पर्धा देणार आहे काँग्रेसचे नितीन राऊत सर. ते विद्यमान आमदार आहेत आणि काँग्रेसने परत एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली. त्यांनी त्यांचं एकूण इन्कम हे 1,32,83,460 सांगितले. आणि त्यांनी PhD केली आहे आंबेडकर थॉट्स मध्ये. दक्षिण नागपूरमध्ये यावेळेला खूप टफ फाईट होणार कारण भारतीय जनता पक्षाने त्यांचे विद्यमान आमदार म्हणजे मोहनजी मते यांना परत एकदा संधी दिली. त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि भरत असताना त्यांनी त्यांची एकूण संपत्ती ही 37,86,480 इतकी सांगितली. आणि ते स्वतः ITI पास आउट आहे. आणि त्यांना यावेळेला स्पर्धा देणार आहे ते म्हणजे काँग्रेसचे गिरीशजी पाडकर यांना यावेळेला संधी मिळाली आहे. आणि त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी त्यांची एकूण इन्कम ही 34,69,284 ही सांगितली आहे. आणि त्यांनी MCom PhD केली आहे फिलॉसॉफीमध्ये. नागपूरमध्ये मध्य नागपूर हा नेहमीच चर्चेत राहिलेला विभाग आहे कारण मध्य नागपूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. मध्य नागपूरमध्ये RSSचं हेडक्वार्टर. सो इथे जी रंगत होणार आहे निवडणुकीची ती फार मजेदार राहणार आहे कारण भारतीय जनता पक्षाने यावेळेला त्यांच्या विद्यमान आमदारांना उमेदवारी न देता एका नवीन चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. आणि ते नाव म्हणजे प्रवीणजी डटके. यंदा त्यांनी त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरला आहे. आणि त्यांनी त्यांची इन्कम ही 48,16,140 इतकी सांगितली. आणि त्यांनी BE मध्ये आपलं फर्स्ट इयर पर्यंतचं शिक्षण केलेलं आहे. आणि त्यांना यावेळेला स्पर्धा देणार आहे ते म्हणजे काँग्रेसचे बंटी बाबा शेळके. त्यांनी परत एकदा त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. आणि त्यांनी त्यांची एकूण इन्कम ही 4,48,280 इतकी सांगितली. आणि त्यांचं शिक्षण हे डिप्लोमा इन BE मध्ये झालं. पण या दोघांमध्ये एक तिसरा व्यक्तीने सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय. आणि मध्य नागपूरमध्ये कदाचित यंदाची निवडणूक रंगणार आहे कारण हलबा समाजाचे रमेशजी पुणेकर यांनी त्यांचा अपक्षाचा अर्ज भरला. रमेशजी पुणेकर यांनी त्यांचा फॉर्म भरताना त्यांची एकूण संपत्ती ही 4,18,930
इतकी सांगितली आणि त्यांचं शिक्षण हे 10वी पर्यंत एका नाईट हायस्कूलमध्ये झालेलं असं सांगितलं गेलंय. आता आपण जाऊया नागपूरच्या अशा मतदारसंघाकडे ज्या मतदारसंघाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्याचं कारण म्हणजे दक्षिण पश्चिम मतदारसंघ. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरलाय. आणि उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांनी त्यांची एकूण संपत्ती ही 38,73,536 इतकी सांगितली. त्यांचं एकूण शिक्षण जर आपण बघितलं तर LLB, PG इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन मेथड अँड टेक्नॉलॉजी ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट असं त्यांनी त्यात दाखवलं. आणि त्यांना कॉम्पिटिशन किंवा त्यांना स्पर्धा देणार आहेत काँग्रेसचे प्रफुल्ल गुळदे पाटील. त्यांनी सुद्धा त्यांचा अर्ज भरला आणि अर्ज भरत असताना त्यांनी त्यात त्यांची इन्कम ही 22,09,950 इतकी सांगितली आणि त्यांनी त्यांचं एकूण शिक्षण हे BA इतकं सांगितलं. नागपूरचे जे उमेदवार आहे त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग माहिती सांगतो. ती म्हणजे ते उमेदवारांची नावं आणि त्यांच्याबद्दल लागलेले एकूण केसेस बद्दल. तर सगळ्यात पहिले जाऊया आपण पूर्व नागपूरमध्ये. पूर्व नागपूरचे भाजपचे जे आमदार आहे कृष्णाजी खोपडे यांच्यावर एकूण 5 केसेस सध्या आहेत असं म्हटलं जातं. आणि त्यांना जे कॉम्पिटिशन देणार आहे ते म्हणजे दोरेश्वरजी पेठे यांच्यावर सध्या 2 केसेस आहेत असं सांगितलं जातं. पूर्व नागपूरमध्ये ज्या अपक्ष म्हणून उभ्या आहेत त्या म्हणजे आबाजी पांडे यांच्यावर अजून एक पण गुन्हा दाखल नाहीये अशी आपल्याला माहिती मिळते. पश्चिम नागपूरचे भाजपचे आमदार म्हणजे सुधाकरजी कोळे यांच्यावर एकूण 3 केसेस आहेत असं म्हटलं जातं. त्याचबरोबर काँग्रेसचे जे विकासजी ठाकरे आहेत त्यांच्यावर एकूण 6 केसेस आहेत असं सांगितलं जातं. आणि पश्चिम नागपूरमध्ये जे अपक्ष उमेदवार उभे आहेत ते म्हणजे नरेंद्र जिचकार त्यांच्यावर एकूण 2 केसेस आहेत असं माहितीतून कळत आहे. उत्तर नागपूरमध्ये जे भाजपचे उमेदवार आहेत ते म्हणजे डॉक्टर मिलिंद मांड यांच्यावर एकूण 10 केसेस आहेत असं म्हटलं जात आहे. आणि काँग्रेसकडनं जे उमेदवार आहेत ते म्हणजे डॉक्टर नितीन राऊत यांच्यावर सध्या 3 केसेस त्या पेंडिंग आहेत असं सांगितलं जात आहे. आता आपण चाललोय दक्षिण नागपूरमध्ये. दक्षिण नागपूरचे भाजपचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे मोहनजी मते यांच्यावर एकूण 2 केसेस आहेत असं म्हटलं जातं. आणि काँग्रेसकडनं ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे ती म्हणजे गिरीशजी पांडव यांच्यावर अजून एक पण केस नाहीये असं सांगितलं जातं. मध्य नागपूरमधली गोष्ट जरा वेगळी आहे. मध्य नागपूरमध्ये दोन्ही जे महत्वाचे उमेदवार आहेत ते युवा आहेत. भारतीय जनता पक्षाकडनं ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे ते म्हणजे आमदार प्रवीणजी दटके यांच्यावर एकूण 7 केसेस आहेत असं म्हटलं गेलं. आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसकडनं जे युवा उमेदवार उभे आहेत ते म्हणजे बंटी बाबा शेळके यांच्यावर एकूण 26 केसेस असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि यांच्यात जे एक व्यक्ती अजून उभा आहे अपक्ष म्हणून तो म्हणजे रमेशजी पुणेकर यांच्यावर 2 केसेस आहेत याची माहिती मिळाली. नागपूरच्या दक्षिण पश्चिम हा एरिया अत्यंत महत्वाचा आहे आणि खूप मोठा आहे. तिकडनं भाजपकडनं उभे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आणि काँग्रेसकडनं जे उमेदवार आहेत ते म्हणजे प्रफुल्ल गुळदे पाटील यांच्यावर एकूण 6 गुन्हे दाखल आहे याची माहिती मिळाली. तर ही होती संपूर्ण माहिती नागपूरबद्दलची, नागपूरच्या विधानसभेबद्दलची आणि नागपूरच्या एकूण उमेदवारांबद्दलची. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण तुमच्या सांगण्याने आम्हाला फरक पडतो. आणि नक्की बघा